माणसाच्या सानिध्यात जायासारखी स्थिती राहिलेली नाही। त्या परमेश्वराला गुरु करा ही आमची नम्र विनंती। या ठिकाणी सेवा व कार्य तीव्रता वाढेल। श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा शनिवार। आता ही महत्त्वाची आज्ञा आहे। शनिवार का तर त्या दिवशी गुरुपौर्णिमा होती, याचा बी आपण अभ्यास करा। गुरुपौर्णिमा असल्यामुळे शनिवारची आज्ञा आहे। 21/7/2018 वेळ संध्याकाळी 7:20 गुरुपौर्णिमेची आज्ञा आहे। सर्व भक्तांना म्हणजे गुरुचं मार्गदर्शन हे आहेच, पण गुरु पौर्णिमेला विशेष महत्त्व असतं। या युगामध्ये का म्हणते ते भगवान, तर ही कलियुग आहे। आपण बघतो जग कसं वागायला लागलंय, कसं चालायला लागलंय। त्यामुळे आधीच यात प्रत्येक आज्ञेत महाराजांनी शब्द दिलाय की या युगामध्ये जो भक्त गुरुशरण व गुरुचरणाचे स्मरण याच्याशी जो गाठ जो भक्त मनामध्ये बांधतो, अशा भक्तास गुरु कृपा, गुरु प्राप्ती व गुरुचे दर्शन निश्चय मिळणे शक्य आहे। ज्या भक्तांची निश्चयता डळमळीत आहे, असा भक्त गुरुचरणास पोहोचणे कठीण आहे। ज्या भक्तामध्ये गुरुनिश्चयी किंतो आहे, अशा भक्तास या युगामध्ये गुरुकृपा होणे अशक्य आहे। या युगामध्ये गुरुचरणास आपले सर्वस्व वाहणाऱ्या भक्तास त्याच्या जीवनाचे पूर्णता मार्गदर्शन गुरु करतात व असंख्य अशा संकटाचा नाश करतात व देवत्वाच्या प्रकाशात त्याला लीन करतात। त्या दिव्य प्रकाशामध्ये कोणतेही बहुदुःखाचे कारण राहत नाही। यासाठी ह्या युगात परमेश्वराला गुरु करा ही आमची नम्र विनंती आहे। माणसाच्या सानिध्यात जायासारखी स्थिती राहिलेली नाही। त्यामुळे भगवंतांना शरण जावा, त्यांच्या गुरुपादुकेला शरण जावा, त्यांचं नित्य नामस्मरण करा, त्यांची ओढ ठेवा। प्रत्यक्ष भगवंताच्या रूपात आपल्याला मार्गदर्शन आणि परमेश्वर प्राप्ती म्हणजेच गुरुप्राप्ती आपल्याला प्राप्त होती। ही स्वतः भगवंतांनी गुरुपौर्णिमेला सांगितलंय आणि ह्याचा सर्व भक्तांनी अभ्यास करावा ही नम्र विनंती। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज्ञा 142 श्री अनंत कोठी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची आज्ञा। गुरुवार दिनांक 23/8/2018 वेळ 7:13 आज मोराळ क्षेत्र तुम्हाला काय सांगितलंय भगवंतांनी ह्याचा विचार करा। ही आमची आज्ञा नाही, आम्ही सांगतोय हा भाग घेऊ नका। फक्त ह्या आज्ञेचा विचार करा आणि आपण काय करायचं तुम्ही ठरवू शकताय। या ठिकाणी सेवा व कार्य तीव्रता वाढेल। सेवेची व कार्याची तीव्रता वाढेल। ही कुणाचे असंख्य भक्ताची वाढेल आणि त्या पद्धतीत मोराळ क्षेत्रात चालू आहे का ही तुम्हाला बघायला मिळतंय। प्रत्यक्ष परमेश्वराची इच्छा भगवंत पूर्ण करून घेत असतात। इथं आम्ही काय बघत नाही, ज्याचा खरोखर आणायचा आहे त्यांना आणतात, त्याची सेवा घेतात, त्याची आणि कार्य बी करून घेतात आणि त्यांची तीव्रता बी त्या कार्याची वाढत असते आणि त्या भक्ताला बी अत्यंत अडचणीतनं काढायचं कार्य भगवंत करत असतात। त्यामुळे इथं सेवेकरी होणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट भगवंतांनी ठेवल्या। ही मान्य करायला आपण हरकत नाही। कुठल्याही पद्धतीतली सेवा तुम्ही करू शकता। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।